नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि सकाळचे जवळपास 6 वाजलेत आणि आता आम्ही करप्याला चाललोय. तर रुद्दू, नयन आणि माझा भाऊ आणि आम्ही असे चौघेजण मिळून आता करप्या काढायला चाललोय, म्हणजेच बुड कालवं. तर मित्रांनो, ही तळामध्ये असतात, पाण्याच्या खोलीमध्ये. तर मोठी कालवं असतात, त्याला काही ठिकाणी साड पण बोलतात. तर ते साड काढायला आम्ही आता चाललोय. तर ते कोयतीच्या सहाय्याने काढले जातात. तर आम्ही पिशवी वगैरे, कोयती आहे त्याच्यामध्ये, आणि ग्लव्स वगैरे घातलेत, कारण हात वगैरे भरपूर कापतात त्याच्यामध्ये. शूज वगैरे पण घातलेत आम्ही सर्वांनी, कारण पाय पण कापायचे चान्स असतात. तर आता आम्ही चाललोय काढायला. तर तुम्हाला दाखवतो काढायची धमाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, चाललोय आता आम्ही खाली ब्रिज जवळ. तर मित्रांनो, ही कालवं बुड कालवं म्हणजेच डुबकीची कालवं असतात, कारण ती सुक्यावरती नसतात मित्रांनो, तर पाण्याच्या खोलीमध्ये असतात ती तळाला. तर ती तळातले दगड असतात मोठे मोठे, त्या दगडांना लागलेले असतात. ते दगड आपल्याला खाली जाऊन वर आणायचे असतात. सो तेच आता काम करायला चाललोय आम्ही. तर बघूया किती करपे आपल्याला भेटत आहेत, म्हणजेच कालवं. लहान पोरांची मंडळी चालली आता पाण्यामध्ये. तर मित्रांनो, बुडकी मारली आहे दोघांनी. नयन भाऊने आणला एक दगड, झेपत नाही त्याला, पण आणतोय तरी पण कष्ट. दाखवतो तुम्हाला मी जाऊन प्रत्यक्ष आता कशा प्रकारे ती दगडाला लागलेली असतात, हे दाखवतो मी तुम्हाला. सावकाश आण रे बाबा, टाकू नको पाण्यात, एवढा कर, माका भिजवशील नाही तर पूर्ण. पलटी मारत आण, ढकलला असो, गोल गोल फिरवत आण ते का. हा, असो आहे तो, फिरव आहे तो, सो काय टाक. तर नयनने काढलाय आपला, पहिलाच भावानी केली आहे. दाखवतो मी तुम्हाला. थांब, कोयती देतोय मी, तू खोल दाखवा आधी, पलटी कर यासाठी खाली. हा, दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला कशा प्रकारे असतात. तर पाहू शकता तुम्ही, हे बघा, ह्याला बोलतात बुड कालवं. तर ह्या बघा, मोठं कालू, साईज पाहू शकता मित्रांनो तुम्ही. माझा हात केवढा आहे, तर एवढा मोठा आहे, म्हणजे आतमध्ये एवढं तरी कालू असणार मस्तपैकी. अशा प्रकारे दगडांना चिकटलेले असतात. हे बघा, आता दाखव नाही कोयतीने काढ आता, बघे ते का. हां, याच्याशी मार. हां, निघालो बघ, उघडलो वाटतं, फुटला मित्रांनो वाटतं काढताना करपा. दाखवतो तुम्हाला मी आता, फुटलाच आहे. तर आतमधलं कालू दाखवतो तुम्हाला केवढा मोठा असेल ते. थांब थांब, राहू दे नाही, थांब काढतोय मी, थांब. फुटलो. हे बघा मित्रांनो, अरे वा, किती मोठी साईज आहे, पाहू शकता तुम्ही. तर रुद्राने पण आणलेला आहे मित्रांनो अजून एक दगड. तर हे बघा, फ्रेश माल एकदम मस्त समुद्राचा, किती मोठा आहे बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते चिकटलेलं. आतमध्ये कालू पाहू शकता तुम्ही केवढं मोठं आहे. त्यालाच बोलतात बुड कालवं. आणि साड खायला तर मित्रांनो एक नंबर लागतात ती, तळून वगैरे. आणि हे बघा, एकाच दगडाला त्यांनी मगाशी आणलेले होतं या दगड. तर याला 4 आहेत, हे 2 आणि हा एक 3 आणि हा एक काढला त्याने आता छोटा, 4. मित्रांनो, ब्रिजच्या त्या साईडला पण काढतायत तिकडे पाठीमागे. तर दाखवतो तुम्हाला मी ते पण कसे काढतायत ते. पाहू शकता पाणी किती आहे मित्रांनो, तर भरपूर पाणी आहे. तर तिकडे पण काढतायत आणि ही लहान मुलं इकडे काढतायत. मित्रांनो बघा, रुद्राने परत एक दगड आणलाय. तर 2 आहेत बोलतो त्याला. हा, दिसत आहेत, 2 तर दिसतात मित्रांनो. आणि आणलाय त्याने, दाखवतो तुम्हाला मी आता, थांबा. आण रुद्दू, सुक्यावर आहे, घेऊन येतो, आण. तर हे बघा मित्रांनो, पाहू शकता काय मोठे साईजमध्ये आहे एक करपा. आणि हा एक पण, हा कदाचित खराब झालेला आहे वाटतं, उखाटलेला आहे. हे गॅप जी दिसते तुम्हाला, म्हणजे खराब झालेला आहे वाटतं कदाचित, असं वाटतंय. आणि हा तर चांगला आहे प्रॉपर. तर मित्रांनो, नयनने पण एक मोठा दगड घेऊन आला आहे. तर त्याला 3-4 आहेत बोलतो, मोठे मोठे. तर दाखवतो तुम्हाला मी, थांबा. निघालो, दे बघा. हां बघा, युवराजला पण भेटला एक फायनली दगड, त्याला हाय बोलतो एक. तर बघूया केवढा मोठा आहे तो. तर मित्रांनो, पाहू शकता कशी लहान मुलं एवढे कष्ट करून काढतात हे करपे. खायची कामं नाहीत मित्रांनो, करपे काढायचे म्हणजे एवढा वेळ श्वास थांबवावा लागतो खाली गेल्यावर. आणि एवढ्या खोलीमधून जाऊन तो दगड वर आणायचा. शेवटी आपण सुक्यावरूनच दगड उचलायला गेलो, तर हे दगड किती जड असतात ते माहिती आहे तुम्हाला. तर एवढे खोलीमधून हे एवढे मोठे मोठे दगड हे असे लहान लहान मुलं घेऊन येतात मित्रांनो वर. तर कष्टाला त्यांची सलामी आहे.
तर हा बघा, ह्या एक अशा प्रकारे याने एक आणला आहे. तर हा बघा एक छोटा करपा आहे, पण काय असे ना शेवटी मेहनतीप्रमाणे त्याला फळ भेटलेलं आहे त्याच्या. ह्या ब्रिजच्या पिलरला खाली तुम्ही जी बघताय छोटी छोटी, तर ही पण मित्रांनो कालवच आहे त्याच्या आतमध्ये. तर मी लहान कोयती आणली नाही, तर तुम्हाला बोचून दाखवलं असतं. तर यांच्या आतमध्ये सुद्धा कालवं आहेत छोटी छोटी. तर ही यांना बुड कालवं बोलली नाही जात मित्रांनो, कारण ही सुक्यावर सुद्धा भेटतात. ही बघा, ही अशा प्रकारे दगडांना वगैरे लागलेले असतात अशी छोटी छोटी. तर ह्यांच्या आतमध्ये छोटे कालू असतात एवढे लहान असे, पण ते खायला एक नंबर लागतात ते पण. तर ते अशा प्रकारे या दगडांमध्ये असतात मित्रांनो. पाहू शकता तुम्ही किती भरपूर प्रमाणामध्ये करप आहेत ती. आणि बुड कालवं म्हणजे मोठी कालवं, जी आता ही लहान पुन्हा काढतात. आणला काय एक तरी दगड आणला वाटतं मित्रांनो. तर रुद्रने पण काढलाय आणि युवराजने पण. छोटा आहे दगड, पण त्याला करपा मोठा आहे मित्रांनो. आण बघू, दे इकडे. मोठ्या साईजमध्ये मित्रांनो करपा एकदम पाहू शकता तुम्ही. खूपच मोठी साईज आहे. आणि इकडे रुद्राने पण काढला एक दगड. किती आहेत रुद्र? एकच आहे बोलतो, पण हाय. आपण हा बघा मित्रांनो, हा जो इकडे दिसतोय तो करपा मित्रांनो. तर एकच आहे आणि हे खराब झालेले आहेत मित्रांनो. बाकीचे जे दिसत आहेत ते त्यांचं वरचं जे असतं आवरण ते उखाटलेलं आहे. आणि आतमधलं कालू जे असतं ते मासे वगैरे खाऊन टाकतात. पाठीमागे बघू शकता काढतात मुलं. तर त्या साईडला पण तिकडे काढतात ते, मगाशी दाखवलं मी तुम्हाला. आणि मी थांबलो आहे खास वर, कारण व्हिडिओ शूट करायला परत इकडे कोण नाही दुसरा. पाहू शकता तुम्ही आजूबाजूला, त्यामुळे मी थांबलो इकडे. आणि नंतर मी पण उतरेल पाण्यामध्ये. तर बघा अशा रीतीने चालू आहे काम. तर हे बघा, युवराजला परत एक भेटला छोटा, आणि रुद्राने पण आणला एक दगड. तर 2 तरी दिसतात मला इकडून. तर बघूया किती आहेत. तर हे बघा मित्रांनो, मोठ्या साईजमध्ये हे 2 आणि हा एक इकडे 3. तर अशा प्रकारे 3 आहेत एका दगडाला. आणि हा युवराजने एक काढला आहे परत. भरपूर म्हणजे भरपूर कष्ट आहेत मित्रांनो, कारण असं श्वास थांबवून पाण्यामध्ये जायचं म्हणजे खायचं काम नाही. तर अशा प्रकारे हवाई पण लागते. पाहू शकता तुम्ही किती वेळ, कारण श्वास थांबावा लागतो. तो दगड एवढा खालून शेवटी वर आणायचा असतो. तर कष्ट भरपूर आहेत मित्रांनो. कालवा आपल्याला खायला जरी चांगली लागली तरी त्यांना काढायचे कष्ट मित्रांनो खूप आहेत. मित्रांनो पाहू शकता आमच्या गँगमध्ये ना सगळ्यात एक्सपर्ट करपे काढायला कोण असेल तर हा रुद्र, त्याशिवाय कोण नाही. हा मस्त काढतो, कारण याला म्हणजे काढायचा सराव म्हणाल तर खूप चांगला आहे. स्टॅमिना पण खूप चांगला आहे त्याचा, श्वास थांबवायचा. तर हे बघा, एकाच दगडाला जवळपास 2, 3, 4 आहेत. 4, 5 आहेत वाटतं कदाचित, पण चांगल्या साईजमध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो उलटी कोयती धरली जाते. आणि किंवा सरळ पण धरू शकता तुम्ही, तशी जागा असेल तर मारायला. नाही तर मग उलटी धरायची आणि मारायची त्यांच्या पाठीमागे, मग ते निघतात. कारण ते दगडाला एवढ्याच म्हणजे मजबूतपणे पकडलेले असतात, तर आपण हाताने सहजासहजी वळून नाही काढू शकत. त्यामुळे कोयती किंवा हातोडी पाहिजेलच आपल्याकडे. आणि हातामध्ये सुद्धा असे ग्लव्स पाहिजे आणि पायामध्ये शूज, कारण हात पाय भरपूर प्रमाणामध्ये कापतात. हे बघा, 1, 2, 3, 4, 5 भेटलेत मित्रांनो वाटतं एकाच दगडाला. तर नयनने पण तिकडे आणलाय परत एक दगड. निघालो फुटला की काय? हो दाखव, धुवून दाखव, पाण्यात धुवू जरा असंच दाखव बघू. तर मित्रांनो काढताना अशी फुटतात पण कालव कधी कधी, त्यांना बरोबर घाव बसला नाही तर ती फुटतात. तर हा बघा परत एक कालू फुटला त्याच्याकडून. मगाशी पण एक फुटला होता आणि आता पण. पाहू शकता मित्रांनो, काढलेल्या दगडांची जी कालवं असतात त्यांची जी बारीक कच असते ती कसे खेकडे वगैरे खात असतात. तर हा बघा कशा प्रकारे खेकडा छोटा खातोय. यांचं खाणं म्हणजे मित्रांनो हेच असतं समुद्रामध्ये, खेकड्यांचं वगैरे. सावकाश आणतो मी, सावकाश आण. परत आणल्या वाटतं रुद्रने. हाय त्याला पण आहे. हा बघा, याला 2 आहेत मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये. थांब, हा फोड. हा बघा किती मोठा आहे. आणि तिकडे एक छोटा आहे, अजून एक तो काढतोय, आणि त्याला एक आहे. खूप कष्ट आहेत मित्रांनो अशा लहान मुलांचे काढण्यापाठी. लहान मुलं काय आणि मोठी माणसं काय मित्रांनो, भरपूर वेळ, कारण श्वास वगैरे थांबावा लागतो. जसं की मगाशी तुम्हाला बोललोच मी. एवढ्या वेळामध्ये मित्रांनो किती दगड यांनी काढलेत वर पाहू शकता तुम्ही. हे बघा. अरे बघा मित्रांनो, परत एक युवराजने आणला आहे.
त्याला आहेत 2-3 करपेत वाटतं मोठे. हा मोठ्या साईजमध्ये मित्रांनो. हा बघा किती मोठा आहे, माझा हात पाहू शकता एवढा, म्हणजे झाकला जातो त्याच्यावर. तर एवढी मोठी साईज आहे करप्याची. आणि इकडे काय, आणि हा एक इकडे छोटा आहे मध्ये. तर आणले त्याने युवराजने. ठेव तू, राहू दे, ते नंतर फोडूया. तर परत चाललाय काढायला. आणि रुद्राने मारली डुबकी. तर बघूया काय काढतोय काय वर. हाय रुद्र, काढलाय रुद्राने वाटतं एक. चेक करतोय दगड, नाही वाटतं काय नाही. तर अशा मित्रांनो प्रत्येक दगडाला आपल्याला म्हणजे कालू भेटेलच असं नाही आहे करपा. कारण भरपूर वेळा हे असे रिकामी पण जातात दुपटी मारून आपली फेरी. प्रत्येक वेळी भेटेलच असं नाही. त्यामुळे भरपूर कष्ट मित्रांनो याला, खूप म्हणजे खूप. कारण ही सुक्यावरची कालवं बोचायला काय नाही मित्रांनो. सुक्यावर आपल्याला उभं राहून नुसतं कोयतीच्या सहाय्याने अशी बोसायची असतात. पण ही कालवं मित्रांनो खोल पाण्यातून म्हणजे डुबकी मारून काढावी लागतात. तर भरपूर कष्ट आहेत त्याला. ऑयस्टर कालवं किती आहेत रुद्दू? आहेत 2, 1-2 तरी आहेत मित्रांनो. बरं आहे, चांगली साईज आहे तरी, ती लहान नाही आहेत. याचे मित्रांनो कोयतीने खावा आपण मारतो त्याच्यावरती जोरात, त्यावेळी बारीक बारीक जी कच उडते पाहू शकता तुम्ही. तर ती डोळ्यामध्ये पण जाते भरपूर वेळा. तर कधी पण ती मारता म्हणजे सावकाश मारायचं जरा, कारण तर डोळ्यामध्ये जाऊन परत आपल्याला ते इजा होऊ शकतात. 2 भेटलेत त्याला. नाही नाही म्हणताना रुद्दूने पिशवी लोड केली आहे अर्ध्यापेक्षा जास्त. ते आता पूर्ण भरेल तो बोलतोय. मित्रांनो आताच नयनने एक शिंदानं फेकलं छोटंसं, भरपूर छोटं आहे एकदम पाहू शकता तुम्ही. म्हणजे एक बोटापेक्षा पण लहान आहे. म्हटलं एक दाखवूया तुम्हाला हे सुद्धा छोटं. हे पण मित्रांनो शिंदा नाही, पण एक कडपात म्हणजे कालवा वगैरे असतात त्याच प्रकारमधली जात आहे. पण खायला खूप टेस्टी असतं ते पण. आणलं याने. रुद्र काय ऐकत नाही मित्रांनो बेकार फॉर्ममध्ये. तरी म्हणता म्हणता पिशवी लोड केलेली आहे फुल. बाकी ज्यांचे नाही एवढे कोणाचे, पण त्याचे भरपूर आहेत. बघा आता परत त्याने एक दगड आणला होता छोटा, त्याला 3 भेटले. कधी कधी मित्रांनो एकदम म्हणजे असा मोठा दगड असतो त्याला एकच असतो किंवा काही नसतं. आणि कधी कधी असे लहान दगडाला 2-4 सुद्धा भेटतात. ते बघा एवढे भेटलेत की पिशवीतून खाली पडत आहेत. तर मित्रांनो बघा रुद्राने परत एक दगड काढला आहे. त्याला 2-3 शिंदानी आहेत, बारकी बारकी दाखवतो तुम्हाला. आणि एक करपा आहे त्याला. सावकाश घेऊन ये रुद्दू, शिंदानी पडतील नाही तर हळूवान. शिंदाने मित्रांनो चिकटलेली असतात अशी. म्हणजे हे बघा एक पडलं आता काढता आणताना. हे बघ इकडे त्या दगडांजवळ पडला बघ. हां हे बघ येतं दाखव. तर हे बघा 30 साईज आहे मित्रांनो, छोटी. मोठे साईज नाही आता. पूर्वीच्या काळी मोठी भेटायची एकदम, म्हणजे असे हाता एवढे लांब लांब. आता ही साईज भेटते छोटी. तर हे बघा एका दगडाला 4 होते. हे बघा पाहू शकता तुम्ही. हे एक जरा बरं आहे त्यातल्या त्यात मोठं आहे. आणि ही 3 छोटी आहेत. तर हे बघा नयनने काढलाय जबरदस्त मोठी साईज. काय काय आण बघू. दर रुद्र हे दर तुझे ठेव. ठेव मग पिशवीत टाक. तर रुद्राने आपल्याला दान केलेले आहेत शिंदाने. आणि हे बघा नयनने एक आणलाय. रयन आण बघू. बेकार साईज मित्रांनो करपा. आणि शिंदाने पण मस्त मोठ्या प्रमाणामध्ये 2. हे बघा पाहू शकता तुम्ही. दर 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 झेपत नाही जाम जडा. काढून झाल्यावर दाखव. हे बघा अशा प्रकारे मित्रांनो खूप चिकटलेले असतात. भरपूर जोर लावून त्यांना वडावं लागतं. त्यांना खालून अशी बारीक केस असतात, त्याच्याने ते खडपाला पकडून ठेवतात. हे बघा एक काढला त्यांनी आणि अजून एक आहे. मित्रांनो कालवा आता ह्या सीझनमध्ये चांगले असतात, म्हणजे निजून असतात, भरलेले असतात एकदम. नाहीतर कधी कधी एकदम आतमध्ये पाणी असतं त्यांच्या, ते एकदम म्हणजे आकसलेले असतात बारीक. तर आता म्हणजे मार्च एप्रिल मेच्या दरम्यान ते चांगले असतात भरलेले. नाही पावसामध्ये आता परत ते निजू होतील. पावसाचं पाणी वगैरे पडतं तेव्हा ते खदूळ पाणी होतं आणि तेव्हा ती निजू होऊन जातात. आणि आता एकदम चांगली भरलेली कालवा आहेत मस्त मोठी बघू शकता तुम्ही. नयन भाऊ पण फॉर्ममध्ये मित्रांनो मोठा दगड घेऊन आलाय. मोठी साईज आहे मित्रांनो. हा बघा हा एक मोठा आहे, खूपच मोठा आहे हा पाहू शकता तुम्ही. परत इकडे एक, हा 2. हा बघा या साईडला एक 3, इकडे एक 4, हा एक 5, एक शिंदान आहे. तर अशा रीतीने 5-6 करपे तरी आहेत त्याला मस्त मोठे मोठे. दाखवेल तो काढून दाखव. हा बघा एक, जसं की तुम्हाला मगाशी बोलत होतो असे धागे असतात बारीक बारीक. त्याच धाग्यांनी शिंदानी दगडाला पकडून असतात. चिवट एकदम ती निघत नाही सहजासहजी पटकन. तरी शिंदानी. आणि ही ऑयस्टर आपले मोठ्या प्रमाणामध्ये. खूपच मोठी साईज आहे मित्रांनो आणि चांगली. अरे बघा असा मित्रांनो घाव थांब असा घाव चुकीचा बसला की हे कालू मित्रांनो असं उखडले जातात. तर हे बघा पाहू शकता किती मोठी साईज आहे. काढ. हे बघा परत एक ह्याच्याकडून फुटलं आहे.
साईज मित्रांनो पहा, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय, एवढी मोठी साईज आहे मित्रांनो कालवाची. हे बघा मित्रांनो, अजून एक फुटलं त्याकडून, दगड टाकला तेव्हा. कालवा मित्रांनो खूप मस्त आहेत एकदम, म्हणजे मोठी साईज मध्ये. भानवशी करवायला गौरव बेकार लटार बिटार घेऊन येलो हा आज. काढीत वाटता जाम. काय गौरव, उडवशील की नाही? बरोबर बोललो मित्रांनो, नशिबाचे भाग शेवटी ते. तर मित्रांनो, घराकडून मी फोन करून पप्पाला बोलावलं होतं व्हिडिओ करायला शूट, कारण दुसरं कोण नव्हतं इकडे. तर पप्पा आलेत आणि आता मी जातोय, तुम्हाला काढून दाखवतो मी पण. तर आता ग्लव्स वगैरे घालूया आणि जातो मी पण पाण्यामध्ये. फायनली मित्रांनो भेटलेत आपल्याला आता प्रयत्नानंतर. हे बघा पाहू शकता, 2 आहेत एकाच दगडाला आणि एक शिंदा नाही मोठं. हे बघा, आणि 2 करपे आहेत. तर हे बघा मित्रांनो, त्याची जी बावले काढलेले आहेत शिंदाने आणि करपे त्याच्यामध्ये पाहू शकता. परत काढतोय तो. हे बघा मित्रांनो, बाब्याने पण काढलेले आहेत भानवशी. भानवशी म्हणजे मुत्री आहेत, त्यांची पिल्ल आहेत जरा छोटी. मस्त काढलेत. तू जरा मोजून दाखवा, म्हणजे किती डझनात ते कळते आपल्याक. बघा मित्रांनो, एवढ्याशा पोरग्याने किती काढले ते बघू शकता तुम्ही. कला आहे शेवटी मित्रांनो, कारण मी गेलेलो आता काढायला, एवढे नाही मला जमले. 2-4 काढले आणि गप्प बसलो. तर ही पिशवी बघता मित्रांनो, ती माझी आहे, म्हणजे युवराजने काढलेले करतो त्याच्यामध्ये. तर बघा पाहू शकता, एवढे काढले त्यांनी युवराजने. तरी पण आहेत, 1 डझनभर असतील जेमतेम. नाही किती आहेत तरी? 35 म्हणजे 3-1 डझन काढले त्यांनी. आणि 55 बेकार स्टॉक लोड गेलाय पूर्ण यांनी. म्हणजे यांनी पण रुद्रने पण 4-5 डझन काढलेत. आणि आपला मयूर भाव आलेला आहे मित्रांनो. पाणी भरलंय आणि मयूर चाललाय डुबके मारायला. पाहू शकता मित्रांनो, पाण्याला झालेली आहे वरती. आता पाणी परत चाललंय. मग अशी इकडे पाणी नव्हतं ह्या स्पॉटला, आणि तिकडे सुद्धा ती पातर दिसत होती. तिकडे जे शिगा दिसत आहेत तिकडे अशी गोल, तर आता ती नाही दिसत आहे. त्यावर पाणी भरलंय, आता वरती झाली ताट एकदम. त्यामुळे आता आपण घरी जाऊया. तर पाहू शकता मित्रांनो, पाय पण आपला थोडं लागलंय, म्हणजे पायाला. हे बघा इकडे. तर असे मित्रांनो इजा पण होत असतात ही कालवं काढताना, बुड कालवं काढताना. कारण हे खायची गोष्ट नाही मित्रांनो, हे डुबकी मारून एवढं तळातून आणायची कालवं म्हणजे. तर असे हातपाय वगैरे फाटत असतात एकदम, म्हणजे सावकाशपणे जपून एकदम काढावी लागतात ती कालवं, तेव्हा कुठे ती भेटतात आपल्याला खायला. तर रुद्दूने लोड गेली आहे, खांद्यावर मारली पिशवी आणि निघालो आता. फायनली मित्रांनो चाललो आता घरी आम्ही. झालं आमचं कार्यक्रम टप्प्यात करून. काय रुद्दू, कार्यक्रम टप्प्यात गेला की नाही? भारी. रुद्दू फुल खुश आहे आज. तर मित्रांनो, हीच गावात राहण्याची मजा असते. लहान मुलांच्या अंगामध्ये कशा प्रकारे उत्साह असतो, जल्लोष असतो ह्या अशी कामं करायचं. आणि एवढ्या वयामध्ये मित्रांनो ते डुबकी मारून कालवं काढतात, म्हणजे खायची गोष्ट नाही मित्रांनो. तर मोठं झाल्यावर सुद्धा ते भरपूर चांगल्या प्रकारे काढतील कालवं. तर आत्ताच कारण ते एवढे एक्सपर्ट आहेत या बाबतीत भरपूर. तो रुद्र तर मित्रांनो 1 नंबर झालेला आहे आमच्या बाबतीमध्ये. म्हणजे बघाल तर तो आमच्यापेक्षा लहान असून मस्त एकदम, म्हणजे भरपूर चांगल्या प्रकारे तो कालवं काढतो डुबकी मारून. आणि चांगला स्टॅमिना पण भरपूर चांगला, श्वास थांबवायचा. तो भरपूर वेळ पाण्याखाली जातो आणि डुबकी मारून काढतो कालवं. तर त्यामुळे आम्हाला नाही कोणाला एवढं जमत, त्यातल्या त्यात मला तर बिलकुल नाही एवढं. थोडंसं म्हणजे थोडं वाद जमतं मला, पण ते बाकीच्यांना तरी मस्त एकदम म्हणजे काढतात. माझा भाऊ पण चांगला काढतो एवढा लहान असून, पण मला नाही एवढं जमत. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, तसंच शेअर करा मित्रमंडळींसोबत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चाललो मित्रांनो आता घरी आम्ही. बघा भाऊ पाठची मंडळी येते, पाठून येते आपली मंडळी बाकीची.
तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की मला सांगा कमेंटमध्ये, कारण भरपूर कष्ट घेतले त्या व्हिडिओ करण्यासाठी. लहान मुलांनी तरी, मी ॲटलिस्ट एवढं नाही काय डुबकी वगैरे मारले, पण या लहान मुलांनी तर भरपूर कष्ट घेतलेले आहेत आणि अशी व्हिडिओ आपली मस्त प्रकारे झाली आहे. तर बघू नेक्स्ट टाईम पण परत असं कधी जायला भेटलं आपल्याला तर परत एकदा मी व्हिडिओ करेलच. तर चला भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.